नमस्कार. आज आपण एका अशा मोठ्या बदलाविषयी बोलणार आहोत जो जागतिक घडामोडींमुळे थेट आपल्या भारतीय स्वयंपाकघरांमध्ये वेगाने पसरतोय. हा बदल आहे गॅसपासून ग्रिडकडे, म्हणजेच इलेक्ट्रिक कुकिंगकडे. विचार करा, हजारो किलोमीटर दूर कुठेतरी युद्ध सुरू आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्या स्वयंपाकघरावर होतोय. ऐकून जरा विचित्र वाटतंय नाही का? पण हे अगदी खरं आहे. चला, यामागची संपूर्ण गोष्ट काय आहे ते समजून घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. आधी आपण समजून घेऊ की हा गॅस ते ग्रिडचा बदल नक्की का झाला. मग इंडक्शन आणि इन्फ्रारेड ह्या दोन टेक्नॉलॉजी कशा काम करतात ते पाहू. त्यानंतर ह्या दोन्हींपैकी जास्त कार्यक्षम कोणती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्याचा आपल्या वीज प्रणालीवर काय परिणाम होतोय याचाही आढावा घेऊ. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, गॅस ते ग्रिड. म्हणजे हा बदल सुरू तरी कसा झाला, यामागचं मूळ कारण काय आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात झाली पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे. आता झालं काय की यामुळे इंधनाच्या पुरवठ्यात मोठे अडथळे आले आणि परिणामी भारतात LPG सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला. आणि मग काय, जिथे तुटवडा तिथे काळा बाजार. मग लोकांना स्वयंपाकासाठी एका अशा पर्यायाची गरज वाटू लागली जो विश्वासार्ह असेल. आणि मग लोकांनी काय केलं, त्यांनी एक नवीन मार्ग शोधला आणि तोही इतक्या वेगाने की आपण विचारही करू शकणार नाही. काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ते इंडक्शन कुकटॉपची विक्री तब्बल 18 पटींनी वाढली. हा आकडा खरंच सांगतो की नकळतपणे आपल्या स्वयंपाकघरात केवढी मोठी क्रांती घडत होती. तर मग हा जो सर्वात लोकप्रिय पर्याय ठरला म्हणजे इंडक्शन कुकटॉप, तो नक्की काम कसा करतो. चला, यामागचं विज्ञान, ही चुंबकीय पद्धत जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. याचं सगळं श्रेय जातं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डला, म्हणजे विद्युत चुंबकीय क्षेत्राला. वीज वापरून एक असं चुंबकीय क्षेत्र तयार केलं जातं जे सतत बदलत राहतं. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे क्षेत्र थेट भांड्यासोबतच इंटरॅक्ट करतं, कुकटॉपच्या पृष्ठभागाशी नाही. ही प्रक्रिया खरं तर खूपच सोपी आणि इंटरेस्टिंग आहे. बघा, पहिलं म्हणजे वीज एक चुंबकीय क्षेत्र तयार करते. मग हे चुंबकीय क्षेत्र थेट तुमच्या धातूच्या भांड्याशी संपर्क साधतं. यामुळे भांड्यामध्येच एक प्रकारचं इलेक्ट्रिकल फ्रिक्शन म्हणजे विद्युत घर्षण तयार होतं आणि यामुळे भांडं थेट गरम व्हायला लागतं आणि आपलं अन्न शिजतं. म्हणजे विचार करा, इथे उष्णतेचा स्रोतच भांडं बनतंय. अर्थात प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतातच. या इंडक्शनचे पण आहेत. एकीकडे पाहिलं तर हे खूपच एफिशियंट आहे, तब्बल 85 ते 95%, आणि तापमानावर इतकं अचूक नियंत्रण मिळतं की विचारायलाच नको. पण दुसरीकडे एक मोठी अट आहे. यासाठी तुम्हाला विशिष्ट प्रकारची म्हणजे फेरोमॅग्नेटिक भांडीच वापरावी लागतात. आणि हो, ही भांडी आपल्या साध्या भांड्यांपेक्षा थोडी महाग असतात. पण इंडक्शन हा एकटाच खेळाडू नाहीये बाजारात. त्याला एक तगडा प्रतिस्पर्धी आहे. तो म्हणजे इन्फ्रारेड कुकटॉप. आणि उष्णता निर्माण करण्याची याची पद्धत मात्र इंडक्शनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. इन्फ्रारेड काम करतो रेडियंट हीट या तत्वावर. म्हणजे काय, तर यात एक गरम झालेला एलिमेंट, अगदी आपल्या टोस्टरमधल्या वायरसारखा, इन्फ्रारेड किरणं बाहेर टाकतो आणि हीच किरणं मग आपल्या भांड्याला गरम करतात. याची प्रक्रिया कशी आहे ते पाहूया. सगळ्यात आधी वीज आतल्या कॉइलला किंवा हॅलोजन एलिमेंटला गरम करते. मग हा एलिमेंट लालबुंद होईपर्यंत तापतो आणि इन्फ्रारेड किरणं सोडू लागतो. ही किरणं काचेच्या पृष्ठभागातून सहज आरपार जातात आणि थेट भांड्यापर्यंत पोहोचतात. भांडं ही किरणं शोषून घेतं आणि गरम होतं. आता इन्फ्रारेडचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट काय माहितीये? यावर तुम्ही कोणत्याही प्रकारची भांडी वापरू शकता. स्टील, काच, सिरॅमिक काही चालतं. म्हणजे वेगळी भांडी घेण्याचा खर्च वाचला. पण याचा एक तोटाही आहे. हे इंडक्शनपेक्षा कमी एफिशियंट आहे, साधारण 70 ते 80%. आणि याची जी उष्णता नियंत्रित करायची पद्धत आहे ती आपल्या पॉवर ग्रिडवर थोडा ताण टाकू शकते. बरं, मग आता ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीजमधला फरक तर आपण पाहिला. चला तर मग आता यांची थेट समोरासमोर तुलनाच करूया आणि बघूया की कार्यक्षमतेच्या या समीकरणात कोण बाजी मारतंय. ही बघा, ही तुलना सगळं काही अगदी स्पष्ट करते. कार्यक्षमतेच्या बाबतीत इंडक्शन 95 ते 95% अगदी स्पष्टपणे पुढे आहे. पण भांड्यांच्या बाबतीत पाहिलं तर इन्फ्रारेड जास्त सोयीस्कर आहे, कारण त्यावर कोणतीही भांडी चालतात, बरोबर. आणि सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फरक म्हणजे ग्रिडवर होणारा परिणाम. इथे इंडक्शन कमी त्रासदायक आहे, तर इन्फ्रारेडमुळे ग्रिडवर जास्त ताण येऊ शकतो. आणि हा जो ग्रिडवरचा ताण आहे ना, तोच आपल्याला ह्या कथेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे घेऊन जातोय.
ह्या संपूर्ण बदलाचा एक असा छुपा परिणाम आहे ज्याकडे कदाचित आपलं लक्षच गेलेलं नाहीये. आणि तो म्हणजे आपल्या संपूर्ण वीज प्रणालीवर एक मोठा धक्का बसण्याची शक्यता. तज्ज्ञांच्या मते सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस, म्हणजे जेव्हा सगळेजण स्वयंपाक करत असतात, तेव्हा आपल्या पॉवर ग्रिडवर 3 ते 5 गीगावॉट इतका अतिरिक्त भार येऊ शकतो. आता 3 ते 5 गीगावॉट म्हणजे किती? हे म्हणजे एखाद्या मोठ्या शहराला लागणाऱ्या एकूण विजेइतका आहे. विचार करा, केवढा मोठा आकडा आहे हा. याबद्दल दी एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट म्हणजेच TERIचे अलेख्य दत्ता यांचं म्हणणं अगदी महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की खरं आव्हान हे अचानक आणि ठराविक ठिकाणी वाढणाऱ्या मागणीला सांभाळण्याचं आहे. का? कारण आपल्याकडची जी सध्याची वीज यंत्रणा आहे ती अनेक भागांमध्ये अशा अचानक वाढणाऱ्या भारासाठी बनवलेलीच नाहीये. यामुळे आपल्या ग्रिडसमोर आता अनेक नवी आव्हानं उभी राहिली आहेत. एक तर ही मागणी फक्त सकाळ संध्याकाळच्या पीक आवर्समध्ये वाढते. दुसरं म्हणजे आपली स्थानिक वितरण नेटवर्क यासाठी तयार नाहीत. यामुळे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, म्हणजेच लाईट जाऊ शकते. आणि हे सगळं दुरुस्त करायचं म्हणजे महागड्या अपग्रेडची गरज भासणार. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे यावर्षी उन्हाळा नेहमीपेक्षा जास्त गरम असण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे ही समस्या आणखीनच गंभीर होऊ शकते. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर एकच प्रश्न उरतो. गॅस सोडून इलेक्ट्रिक कुकिंगकडे जाणं हा एका समस्येवरचा उपाय आहे की आपण नकळतपणे एका नव्या वेगळ्या समस्येला जन्म देत आहोत? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?